मंडळी, नेहमी आपल्या घरमालकाला गंडवणारे भाडेकरू आज आपल्या घरमालकाला शिकवणार आहेत एक नवीन कर प्रणाली. चला बघूया ती नेमकी काय आहे ते. तीच घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी हास्यवीर. रमेश, प्रथमेश, श्रम्या, अम्या एवढंच आहे आज? नाही आहे. हे काय रे? हे काय? काय काय? हे तुझी एमपीसी चे पुस्तक, एमपीसी च्या नोट्स. मग काय? 2 वर्ष करतोय, काही घडत नाही तुझं. एक काम कर, ही सगळी रद्दी त्या रद्दीवाल्याला दे, त्याचे पैसे घे आणि संध्याकाळी वडापाव आण. वेडायस काय तू? तुला ज्याच्यात रद्दी दिसे ना त्याच्यात माझं करिअर आहे. ह्याचं माहिती आहे का? मी MSc बायोटेक आहे. काय? MSc बायोटेक आहे मी. हे तुझ्या कॉलेजला माहिती आहे ना? सगळ्यांना माहिती आहे, फक्त तुला माहित नाही. ठीक आहे. MSc बायोटेक. हा. आणि तुला काय करायचं आहे वाचून सगळं? अरे मला क्लास 1 ऑफिसर व्हायचंय. पप्पांची इच्छा आहे माझ्या. क्लास 1 ऑफिसर व्हायचं स्वप्न आहे तुझं? काय? तू होशील म्हणजे मग फक्त त्यासाठी तुला फक्त नोट्स वाचल्या पाहिजेत. मग मी काय करतो? तू काय करतोस? खिडकीत जातोस, नोट्स ओपन करतोस, समोरच्या खिडकीत तामन करायला की हे 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 चालू असतं तुझं. तू जळतोस का रे? मी नाही जळत. नाहीतर काय? सांगतो, बघत असतो तुला. हे अरे ही रद्दी नको इथे, कपाट मला रिकामं पाहिजे. अरे रद्दीने 10,000 ची पुस्तक आहे ती. 1000? 3 महिन्यात. किती वेळा सांगितलं तुम्हाला साबणाचं पाणी रस्त्यावर टाकू नका म्हणून. अरे पाहुणं तुमच्याच तोंडावर पडतील ना. गलत कसं नाही, मरू दे, तोंडावर पडू दे त्यांचे पाहुणे. आपल्या काय करायचं? आज आपल्याला भाडे घ्यायचंय. रमेश भाडे घ्यायचं तेव्हा सर ना रोज येतो, फालतूगिरी चालते, भाडं काही देत नाही. रमेश, आला मराठीची थंडी उडवणारा माणूस आला. अरे हो, पण आपल्याला ताप येतो त्याचं काय? आता दरवाजा उघडायला लागेल. आले ते आज. अरे भाडं मागायचा दिवस आहे आज. हा. एक दरवाजा उघडा. काय करतोस? दरवाजा उघडा. घरात कोण नाही? आम्ही ठीक आहे. नंतर घरात कोण नाही म्हाताऱ्यानो. आतून बोलताय, बाहेरून बोललं तर मला कळलं असतं, पण तुम्ही आतून बोल. दरवाजा उघडा बस. हा गेला. अरे उघडायला लागा. दरवाजा उघडा. अरे मालक, काय झालं? झालं काय? नो वर्ड, नो शुल्लक वर्ड, नो रिटर्न्स, नो कॉन्फरन्स, ओनली फॉर रेंट. कम ऑन. एवढं इंग्लिश बोलत म्हणजे द्यावं लागेल आता. यू अंडरस्टँड? कानफार फोरीन. नो शुल्लक वर्ड. आमचं भाडं गेल्या महिन्याचं आणि त्याच्या आदल्या महिन्याचं 3,000-6,000 पचकन द्या. द्यावे लागतील आता. थांब, देऊ नको, थांब. ओ माय गॉड. नाउ इज इट न्यूजपेपर? येस, आय एम जस्ट रीडिंग. ओके. व्हॉट? सगळ्यांचे फोटो आलेत कशाला? हा, ते कर चुकवेत ना, त्यांचे फोटो आहेत. ते कर चुकवतात ना लोक, त्यांचे फोटो आहेत ते. म्हणजे कर चुकल्यावर याच्यावर फोटो येतो? मी माझा घेऊन येईन, मला रिअल फोटो. ओ मालक, अभिमानाची गोष्ट नाही ती. कर टॅक्स जे लोक बुडवतात ना, त्यांचे फोटो आहेत ते. गुन्हा आहे तो, गुन्हा. अरे कर टॅक्स गुन्हा आहे? काय एवढा काय गुन्हा वाचाऱ्या? तुम्ही टॅक्स भरत असाल ना. ह्याची फालतूगिरी आपण नाही करत. काय तुम्ही टॅक्स भरत नाही? तुम्ही कर भरत नाही? रमेश, प्रथमेश, हे कर भरत नाही. मला माहित नाही काय ते. आम्ही तुम्हाला जे भाडं देतो ह्या घराचं, त्याचा तुम्ही टॅक्स भरतच नाही. माझा काय संबंध वाचाऱ्यांनो? हो, केवढा मोठा गुन्हा आहे माहितीये का? काय गुन्हा आहे? अहो, गव्हर्नमेंटला उद्या कळलं ना तर तुमच्या सगळ्या सुविधा बंद करून टाकेल. अक्कल तर टाकलीच आहे, पाणी पण बंद करून टाकेल. हा, म्हणजे तुम्हाला जीएसटी बीएसटी काय माहितीये की नाही? जीएसटी? हे बा मी ऐकलं, पण माझं काय म्हणे माहित? अरे हो, यार, जीएसटी. तुम्ही इथे बस. हा माणूस काय डेंजर निघाला हा माणूस. जीएसटी म्हणजे मग अहो, जीएसटी म्हणजे घर मालकासाठीचा टॅक्स. जीएसटी म्हणजे जीएसटी घर मालकासाठीचा टॅक्स. आणि बीएसटी? बीएसटी म्हणजे भाडे करू साठीचा टॅक्स. बोलतोस का?
माहितच मला माहिती नाही. आम्ही तुम्हाला जे भाडं देतो त्याचा टॅक्स आम्ही भरतो म्हणजे आम्ही बीएसटी भरतो हा. पण तुम्ही जीएसटी भरतच नाही वसुल तुम्ही तरी भरता काय? आम्ही भरतो तेच सांगितलं अहो उद्या ना तुमचा फोटो येईल बापरे. गव्हर्नमेंट तुमची सगळी मालमत्ता हा फ्लॅट कोणाच्या नावावर आहे माझे नावर आहे. मग संपलं हा फ्लॅट सील करणार तुम्हाला जेलमध्ये नेणार ते टायरचं सांग सांगावं लागेल हा. हो तुम्हाला माहिती आहे का तुम्ही जर रस्त्याने गेलात ना तर उद्या लोक काय म्हणतील तो बघा कर बुडव्या चाललाय काय झालं त्याला एवढं काय? अहो ती पद नाही ते शिवी आहे ती एक प्रकारे कळलं का तुम्हाला त्यानं पण नाही समाधान झालं ना तर पोलीस येतील आणि तुमच्यासाठी एक बारका टायर बघतील त्याच्याकडून नाशिक बाजा वाजवतील मग रमेश यार ह्यांचं ठीक आहे रे पण आपण घरी काय सांगायचं यार आपण शिक्षणासाठी आलोय ना यार इकडे यार मला तर आईला काय सांगू असं झालंय ह्या माणसामुळे आपण बरबाद होणार आता तू नको टेन्शन घे, मी तुझ्या आईला सांगतो. काय सांगणार तुम्ही इकडे व्यवस्थित आहे का त्याला टेन्शन घेत आहे? मग तुमच्या आईला काय सांगू माझी वसरी गेली. अरे, उचल, उचल. काय सांगते तिला? ती गेली वरती अहो, ढगात. पण तुम्ही टॅक्स आम्ही तुम्हाला एवढं भाडं देतो तुम्ही टॅक्स का नाही भरला हो मला माहितच नाही तुम्ही भरू कसा? मग आता कळलं तर भरावं लागेल ना हा. तुम्ही द्याल तेव्हा मी भरणार ना. भाडं? तुम्ही काय बोललात वसरनो की आम्ही जो तुम्हाला भाडं देतो त्याच्यावर तुम्ही टॅक्स भरता का नाही? सर तुम्ही भरतच नाही मला देतच नाही तर कुठून भरू सर? एक मिनिट सॉरी रमेश भाडं दे भाडं द्या, पहिलं भाडं द्या. भाडं दे तुझं ठरलंय ना मी हा. भाडं द्या. सरेनो, ठीक आहे ठीक आहे. 2 महिन्याचे 6,000 एकदम मोजायची गरज नाही. त्याने मोजले ना मोजले ना मी थँक्यू. हो कुठे चालला तो सर भाडे भेटले चाललं मी. अहो टॅक्स भरा ना भाड्यावरचा तुम्हाला टॅक्स भरणार म्हणून आम्ही भाडं दिलं सर टॅक्सचा माझा काय संबंध? अहो आता तुम्हाला सांगितलं ना अरे यार, तुम्हाला- आम्ही तुम्हाला जे भाडं देतो त्याचा टॅक्स भरायचा असतो तुम्ही काय बोलात आधी मला भाडं द्या मग मी टॅक्स भरेन म्हणून मग तुम्हाला तुम्हाला भाडं दिलं आता टॅक्स भरा तुम्हाला जेलमध्ये जायचंय नाही 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 या इकडे. किती भरायला लागेल टॅक्स? बाम्या कॅल्क्युलेशन हा बघा म्हणजे तुम्हाला मी सांगतो एका महिन्याचं भाडं 3,000 त्याच्यावरचा टॅक्स 2,000 2 महिन्याचं भाडं 6,000 म्हणजे 4,000 टॅक्स भरावा लागेल. 4,000 काय म्हणजे मला काय राहील 4,000 तुम्हाला दिलं तर? आम्हाला तरी काय राहिलं आम्ही तर तुम्हाला सगळं दिलंय हे पण 4,000 लय होतं. द्यावं लागेल आता आमचं नाही टॅक्स तो गव्हर्नमेंट हा करा कॅल्क्युलेशन करा मी भाडं घ्यायला आलो सर तुमचं काय पण. ठीक आहे 2,000 बाजूला ठेवा बाकीचं द्या. दोन- हा, चल. हा, चला आता झाले Yes, yes. मी येतो चला. बाम्या 2,000 लॉस आहे आपला काहीतरी कर हो 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 कदम काय झाला? टॅक्स दिला डॉक्युमेंटेशन कोण करणार कुठल्या परक्या माणसाकडे पैसे द्यायला निघून जा आता आम्ही तुमच्या विश्वासातले आहोत बरोबर. आम्ही तुम्हाला कधी फसवत नाही नाही. पण आता समजा कोणतरी परका माणूस आला बोलला टॅक्स द्या 4,000 दिलात गेलात काय पुरावा काय आहे नाहीतर काय डॉक्युमेंटेशन पाहिजे की नाही काय असतं आणि बसारे नो? अरे कशाला फाईल कटी? काढ फाईल काढ अरे यार सगळं असं बसा तुम्ही इथे हे घे पम्या मला असं फसू देणार नाही पटेल त्यांना घे काय पटेल त्यांना पटूच बसारे नो मी टॅक्स भरलाय ना हा मग ही एवढीची फाईल आहे? शी यार, तुम्हाला जेलमध्ये जायचंय अरे नाही पण सर फाईल म्हणजे अशी मला माहिती आहे मोठी अशी फाईल असते ती. हा हा हे बघा काय? ही फाईल आहे आपला टॅक्स किती आहे 4,000 हा टॅक्स जेवढा कमी तेवढी फाईल छोटी टॅक्स जेवढा जास्त तेवढी फाईल मोठी हा. सही येते तुम्हाला सही काय सही करता येते का की अंगठा अरे अरे सही पूर्ण नाव लिहितो अरुण काका. बरोबर ना रमेश ते डॉक्युमेंट्स काढ सगळे ते 10,000चे डॉक्युमेंट्स आहेत ना अरे यार सही घ्यायचे हा सही घ्यावी लागेल ना अरे मग काय प्रूफ नको त्यांना अरे पुस्तक आणलं अरे पण ठीक आहे याच्यावर घेते ना सही डॉक्युमेंट रेडी आहे हा हा पेन आणलंस येस सही येते ना हो, म्हणजे काय सगळी सही येते पूर्ण येतं ना मला अरुण कदम. ठीक आहे उपयोग काय पण हा सही करा वा करा कुठे कुठे करायचं? इथे खाली करा शेवटला खाली हा करा. व्यवस्थित करा वा बघ, सही वाचा रे. वा 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 छान जी आहे का सही अशी वाटते रे आहे? मी तुमची सही कशाला करू रेडी आहेत तुम्ही नाहीतर काय चला झालं ना चला नाही, नाही, नाही. हो, झालं कसं? पहिली झाली हा. या सगळ्या पेपरवर सही करावी लागते या पेपरवर मी सही करायची. अहो डॉक्युमेंटेशन टॅक्स भरता ना अरे हो बसा. मग हे घ्या दुसऱ्या ह्याच्यावर करा सही म्हणजे एवढं सगळं करायला लागतं? हो सहीला नाही सही करावी लागते अरे बापरे. करा करा आरामात करा आराम करा व्यवस्थित काळजी नको ए, सॉरी हं. अच्छा. नाही ठीक आहे लात मारा काय हो सोन्याची अंगठी आहे का हा ही सोन्याची अंगठी आहे. अरे बापरे अरे बापरे तर त्याने सही चुकली. नाही ते काय आणि सही केलात अरुण गरम नाही नाही काय कर एवढी चुकली सही तुमची नाहीतर काय
अरुण गरम केला नाहीतर काय सर तू ही अंगठी कशी बोलत तर ती माझ्या लक्ष तिकडे गेलं मग सर काय पण बोलेल तुम्ही कशा लक्ष दिलं डॉक्युमेंट फुकट गेलं नाहीतर काय आता काय करायला? आता- दुसरी नाही, दुसरी नाही, थांबा कागद- जॅकला फोन लाव जॅकला कागद फुकट गेला ना हो. जॅकला फोन लावू जॅकला फोन लाव अरे यार जॅकला फोन जॅक सरकारचा माणूस आहे सरकारचा तो टॅक्सेशन बघतो जॅक हा सरकारचा माणूस जॅक आहे हा त्याचं नाव पद्या पण त्याला जॅक म्हणतात सरकारचा माणूस जॅक आहे हा. पण आपलं तर सरकार मराठी आहे ना हा ठीक आहे त्याचं नाव पद्या पण त्याला लाडाने जॅक म्हणतात जॅक म्हणजे काय ज्याच्याकडे आपलं काम जॅक JAK ज्याच्याकडे आपलं काम जॅक जॅक आहे हॅलो हा. हा जॅक हा रमेश बोलतोय नाही नाही काय आलं ते आता मी सही घेतोय तर फॉर्म चुकला जरा हा आमचा मालक रेड आहे माहिती आहे ना हां ओके सॉरी काय बोले 200 रुपये द्यावे लागतील किती 200 चुकलेल्या सहीचे 200 रुपये हो अरे तू त्याला बोलायचं ना आपला माणूस आहे तो अरे मी बोललो त्यांना अरे असं नाही तो जॅक तुझ्यातला आहे, म्हणजे तू त्याच्याकडून काय 200 रुपये हो बोलशील पम्या, 100 तू रुपये माझ्यावर बोलू करायचा. नको मी त्याचा प्रयत्न केले आपल्यात भांडणं होतील मी घर मालकांच्या भांडणं भांडण करतोच माझ्याबरोबर, लक्षात भांडणं घ्या. म्हणजे काय एक सही चुकली म्हणून तू 200 अरे रुपये बरोबर आहे द्यायचे. ना. हॅलो 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 सर माझ्यासाठी तुम्ही तुमचं रिलेशन बिघडवू नका बा सर अहो पण एकच चुकला किती पैसे देत विचार झाला किती 200 रुपये बोललाय 200 हा चुकलेले साई 200 द्या हे पाण्याची वाटे ना. हा ठीक आहे हे घ्या मग दुसरी से दुसरी सही करा हा, हा, आता हे चुकलंय ना हे पुढे करा गळ्यातली चेन छान आहे हा तुमच्या अरे म्हणजे कसं हे काय केलं लसूण कदम केलं लसूण कदम तुमचं नाव काय अरुण कदम लसूण कदम चैन कशाला बोलायचं बा, सर तुमची चैन चांगली आहे. पण तुम्ही सही करताना ऐकू नका ना दुसऱ्याचं आम्ही काय म्हणू अहो, तुम्ही वाकलात तुमची चेन दिसली मला वाटलं छान आहे वा अरे पण म्हणजे सही होते ना पूर्ण वाचार तू मध्ये कशाला बोलतो सॉरी मला काय 200 रुपये द्या मग ते दुसरं डॉक्युमेंट वापरा 200 रुपये द्या 200 रुपये द्या अरे नागून नाही अरे तेवढेच पैसे माझे. म्हणून मी याच्याशी भांडत होतो तुम्ही बोलत भांडू नका म्हणून तू गप्पा बस मी काय नाही ते चुकतायत माझं काय त्याच्यात घर मालक आहेत यार त्यांच्याकडून पैसे करा मला अरे हो, बरोबर मग माझे काय चुकाय ते चुकतायत ना आता लसूण कदम लिहिलं मी काय सांगितलं होतं बघ. किती मग किती द्यायला 200 रुपये द्या मला वाईट वाटतं यार तुम्ही पैसे देता नको असे बसू यार. तुम्ही एकदा सगळे देऊन ठेवा मी आपोआप घे घ्या घे बचारांनो आता कोण काय बोलणार नाही हा दोन डिस्टर्ब हा येस येस तुम्ही लक्षात ठेवा अरुण कदम हा. हा. अरे माझं नाव मला माहिती आहे हो, sorry, पूर्ण sorry. नाव. अरे पायातलं पैंजण चांगलं आहे यांच्या हो मस्तच वाटतं त्यांना ते बचारांनो काय आलं? पैजण कदम दिलं मी काय पैंजण कदम पैंजण कदम पैंजण नाही कदम केलं. लिहिलं आता तू मला ना बसायला पैजण कुठे पाहिजे मी बाई आहे ना बाई आहे मी अहो मी आपलं म्हटलं गळ्यात चेन आहे तुमच्या हातात अंगठी पायात पैंजण पण मी असेल घालतो पैजण हो त्याला वाटलं असं काहीतरी पण बचारांनो काय फालतूगिरी आहे तुम्हाला कळत मी एक काम करतो मी घरी जातो टॅक्स डॉक्युमेंट आहे घरी घेऊन नाही नाही तर जायचं काय? पण मग सर मग चुकतो ना तुम्ही मग आता द्या आता 200 200 रुपये रुपये द्या आता मला नाही घ्यावंशे वाटत तुमच्याकडून तुम्ही पैसे द्या मी वाटीतनं पाणी आणू म्हणजे हे करायला बरं पडेल द्या आता द्या किती करताय द्या काय आता काय ऐका मी काय बोलतो हा लय पैसे झालेत माझे हा नाही बरोबर मी अक लिहू का फक्त अरुण कदम हा आयडिया काढली पैसे माझे फुकट जातात पैसे तो प्रॉब्लेम हा जॅकला सांगावं लागेल बरोबर कारण लागलं कशाला बसर आता आपलं ठरलंय ना हो असं काय करताय सही बदलला म्हणजे माणूस बदलला असं होऊ शकतं ना काय बोलतोय? मग कसं आहे ना कळत नाही ना गव्हर्नमेंटचं सगळं सांगावं लागतं म्हणून मी मगाशी भांडत होतो त्यांच्याशी नको नको नका तुम्ही तुमचं रिलेशन नका माझ्यासाठी बिघडू सांग आता जॅकला हॅलो जॅक हा ओके अरे हा काय बोलला पण नाही ओके बोलला डायरेक्ट म्हणजे तिकडून काहीतरी बाबा नाही नाही असं बरं नाही चालेल हे बरं असं काय काहीतरी झालं पाहिजे ना हा ओके म्हणजे अरे असं काय करताय ते रम्या, माझं बॉन्डिंग आहे त्यांच्याबरोबर काय आहे जॅकला जेव्हा कळलं असेल ना की अरुण कदम मग? सही करतायत तेव्हा त्याला सगळंच कळलं असेल म्हणजे काय? म्हणून हॅलो मध्ये आणि त्यांचं कसं माझं बॉन्डिंग आहे पण तुम्हाला याच्यावर आता काय बोलू नको साधी आम्ही आता ह्याच्यावर काय बोलणार आहे आता ठीक आहे किती रुपये बोललाय तो काय तो आता बोलला की सही चेंज करायचे म्हणजे 500 रुपये माझं अहो तो लगेच ओके मध्ये 500 बोलायला मी काय एवढं करू? का
500 बचारे म्हणजे 100 वाढतील. काय काम करा हे आपण ना या जॅक चॅनल नको लागूया, हे तुम्ही द्या टॅक्सेशन. सर तुम्हाला काय अटक आली तर होऊ दे, जाऊ दे. नको ऐकू नको ना बचारे. तुम्हाला सायरनचा आवाज येतोय? एकुलतंय का मी? सायरनचा आवाज येतोय का तुम्हाला? येतोय ना सायरनचा आवाज? हा, तो तुम्हाला न्यायलाच येतोय. 500 रुपये द्या आणि मग सही चेंज करा. अरे यार, पहिले 500 रुपये द्या. आता कायच नाही राहिले रे. मी कसं जाऊ घरी? नाही बायको ऐकणार, कान परवलती. आता काय टॅक्सेशन साठी करावं लागतं. 500 रुपये घ्या. अरे ना आता काय? ठीक आहे. मी काय म्हणतो, ती सही सारखी सारखी चुकेल तुमची. हो. आपण एक काम करूया, तुम्ही पहिली सही बरोबर केली ना अरुण कदम? पहिली आहे ना ती. पहिली अरुण कदम सही बरोबर आहे ना? करेक्ट आहे, अरुण कदम करेक्ट आहे. हा बरोबर आहे. मग आपण काय करूया, डॉक्युमेंट मिरर करूया. बरोबर. मिरर म्हणजे नाही, तो सांगेल आता. बोललाय म्हणजे सांगावं लागेल. डॉक्युमेंट मिरर नवीन प्रकार आहे. काय आहे, एक मिरर येतो, हा. तुमची सही अशी मिरर समोर धरणार, सही मिरर मध्ये जाणार, मग सगळी डॉक्युमेंट फक्त मिरर समोर धरणार, सही आपोआप होत जाते. डॉक्युमेंट मिरर. मस्त, कमाल आहे ही आयडिया. मग वसाड्यानं मला इकडे कशाला बोलवतं? माझे पण पैसे मिरर मध्ये दाखवायचे, तिकडे मला भेटला ना. अहो तो मॅजिक मिरर असतो, हा. तो प्रत्येकाकडे पाहिजे. मी माझ्या आईला पैसे कसे पाठवतो? हा उभा राहतो आरशासमोर, आईला पैसे पोचतात. असं होतं? टेक्नॉलॉजी आणि पमेने हद्द गेले आता. लक्षात घ्या, याच्या पलीकडे काय नाही आता. तुम्हाला मी तो मॅजिक मिरर देतो, पुढच्या वेळी तुम्हाला तो विकतो. बरोबर? हा, magic mirror. आणि पुढचा महिना त्याच्यावरच काढावा लागेल आपल्याला. हा बरोबर आहे. हा मग फक्त काय आहे, त्या मिररची किंमत आहे बरोबर. 1100 रुपये. 1100. अरे नाही, आता माझ्या घरी 1100 900 तरी आहेत. 900 असतील. 900 असतील वाटतं. किती आहेत बघा ना खिशात. दुसरे तर भाडे मी आणलं होतं ना. नाही ठीक आहे, ध्यान आता. पोलिसांचा document- सायरन बघा जवळजवळ येतोय आता. नको रे, काय रे बिचारे. जास्त आले ते देऊ परत आम्ही. तेवढे ह्या आहोत आम्ही चांगले. दादाच्या तरी राहू दे रे मला बघायला तरी. काय ठीक आहे, घे मोजायला ना. ठीक आहे, डॉक्युमेंट मिरर होऊन जाईल तुमचं. 6000 दिले, 6000 आले. बरं. मी येऊ? हा ठीक जा. जागला सांगा, म्हणजे सगळे झाले आता, टेन्शन नाही. नाही बरोबर, प्लीज हा. नाही, सांगतो. काळजी घ्या. थँक्यू. आणि घाबरू नका, बिंदास जाता. ना? सगळं सॉर्ट आउट झालंय, टेन्शन नका घेऊ. पम्या, आयुष्य सुंदर आहे, फक्त घर मालक अरुण कदम पाहिजे. श्रमेश प्रथमेश, आज तुम्ही हद्द पार केली. मिरर डॉक्युमेंट वॉज एपिक, हिलेरियस परफॉर्मन्स. वेगवेगळ्या पद्धतीनं गंडवता तुम्ही. बघा हसराचे काय म्हणतात प्रसादा. अप्रतिम. मला आज समाधान वाटतंय की मी पण घरमालक आहे आणि मी पण GST म्हणजे घरमालकासाठीचा टॅक्स भरतो. म्हणजे टोकाचा हे होता, काय ह्युमर होता आजच्या या स्किटमध्ये. आणि ब्रिलियंट. तुम्ही ज्या ज्या युक्त्या आणि क्लुप्त्या शोधून काढता या सिरीजसाठी, त्या भन्नाट असतात. आणि त्याच्यासाठी तुमच्या दोघांचं आणि अरुण तुझं ऑब्व्हियसली कन्व्हिक्शन फार महत्त्वाचं असतं आणि ते असतंच. अरुण ला जवाब यार, ॲज युजल ला जवाब. म्हणजे लसूण कदम आणि अरुण गरम हे नाव तू लिहू शकतोस, हे असं आम्हाला वाटतं अरुण. म्हणजे काय करायचं तुझ्या निरागसपणाचं मला कळत नाही खरंच. कुठले लसूण खातोस आणि काय करतोस तुलाच माहिती. मजा आली, खूप मजा आली. ॲज युजल नेहमीप्रमाणे बहारदार खणखणीत परफॉर्मन्स, मजा आली. सई, कहर परफॉर्मन्स होता. मला ना आता ह्यावेळेस खूप दया आली यार अरुण काकांची. म्हणजे तुम्ही किती म्हणजे एखाद्याला किती असे लोक असतात आणि असे लोक आहेत आपल्या सोसायटीमध्ये. आय थिंक त्यांना तुम्ही दोघे रिप्रेझेंट करता. अरुण दादा फार भारी करता तुम्ही या सिरीजमध्ये परफॉर्म. आम्हाला खूप मजा येते. गुड वन.